नमस्कार. तर आज आपण अगदी झटपट होणारं ग्रीन चिकन पाहणार आहोत. तर इथे मी अर्धा ते पाऊण किलो एवढं हे चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ व्यवस्थित 2-3 वेळा पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता हळद, मीठ आणि लिंबू टाकायचं आहे चवीपुरतं आणि हे सगळं लावून हे आपल्याला थोड्या वेळासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं. जोपर्यंत आपण दुसरी मसाल्याची तयारी करतोय तोपर्यंत यामध्ये मग मीठ आणि लिंबू आहे ते छान मुरलं जातं. तर अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून हे आपण असंच साईडला ठेवून देणार आहोत. आणि यासाठीचा जो आपण ग्रीन मसाला तयार करणार आहे तोपर्यंत आपण तो मसाला बनवून घ्यायचा आहे. तर आता हे आपण असंच तोपर्यंत हे साईडला ठेवून देऊयात. तर या ठिकाणी मी भरपूर सगळी कोथिंबीर घेतलेली, पुदिना आहे, लसूण, अद्रक आणि काजू घेतलेले आहेत आणि जिरं, धन आणि थोडीशी काळी मिरी यामध्ये मी घेतलेली आहेत आणि हिरवी मिरची माझ्याकडून विसरली होती ती मी नंतर यामध्ये ॲड केलेली आहे. तर तुम्ही याबरोबरच ती टाकू शकता. तर तुम्हाला किती तिखट किंवा स्पायसी बनवायचं आहे त्यानुसार. तर हे सगळा मसाला आपल्याला थोडंसं दही टाकून यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 चमचे एवढं दही यामध्ये यूज केलेलं आहे आणि अगदी लागलं तर किंचितसं पाणी टाकायचं गरज वाटली तर. नाहीतर आहे असं आपण हे पाणी न टाकता सुद्धा हे दही टाकल्यामुळे छान बारीक होतं. आता हा जो तयार केलेला मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान ह्याला मिक्स करून साईडला आपण ठेवून देणार आहोत. तर हिरवी मिरची जी राहिली होती ती मी नंतर यामध्ये ॲड केलेली आहे. ते तुम्ही याबरोबरच यामध्ये ॲड करू शकता. तर छान असं याला मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण ग्रीन चिकन बनवतो त्यामुळे इतर जास्तीचे कोणते यामध्ये मसाले किंवा आपलं नेहमीचं जे तिखट असतं ते यामध्ये टाकणार नाही आहोत. तर फक्त हे आता आपण तयार केलेलं वाटणच याला सगळ्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. बघा छान कलर याचा छान आलेला आहे. आता हिरवी मिरची जी राहिली होती ती परत मी यामध्ये 4 ते 5 एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता मिरची किती तिखट आहे, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हे टाकू शकता. तर 1 चमचा एवढी हिरव्या मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे ती पण आता यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये मसाले म्हटलं तर आता फक्त मी किचन किंग मसाला आणि चिकन मसाला थोडासा अगदी चमच्याभर दोन्ही मसाले 1-1 चमचा एवढं यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर चिकन मसाला 1 चमचा आणि किचन किंग मसाला 1 चमचा एवढे 2 मसालेच यामध्ये ॲड केलेले आहेत. तर आता एवढ्या मसाल्यामध्येच आपलं हे चिकन तयार होणार आहे. यामध्ये जास्त एक्स्ट्राचे कोणतेही मसाले नाहीत. तर हे आता ह्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे पण साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण गॅसवरती काय करायचं, कढईमध्ये मी बटर टाकलेलं आहे आणि बटर जळू नये म्हणून थोडंसं अगदी तेल टाकून हे चिकन आपण पूर्ण बटरमध्येच बनवून घेणार आहोत. म्हणजे बटरमुळे छान चव येते. तर बटर छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले आता जे कोणते तुम्हाला टाकायचे आहेत ते टाकू शकता. तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि वेलची मात्र आवश्यक टाका. 1 ते 2 वेलची असं यामध्ये फोडून टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्हाला आवडत असतील तर त्यासुद्धा 2 ते 4 तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे होते ते छान अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि याला आता आपल्याला कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. आणि आता चिकनमध्ये पण आपण मीठ टाकलेलं होतं म्हणून कांद्यापुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता नंतर यामध्ये मीठ टाकायची आपल्याला गरज नाही. आणि सगळे मसाले पण आपण चिकनला लावून ठेवलेले आहेत आता. तर बघा कांदा छान बघा गोल्डन कलरवरती तळल्यानंतरच यामध्ये हे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याला यामध्ये आता पाणी चिकनला थोडंसं अंगचं पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा वरून पाणी टाकायची गरज पडत नाही. तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही बनवायची असेल तर मग तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता गरम केलेलं. थंड पाणी चिकनमध्ये शक्यतो यूज करत नाहीत. तर छान परतून घ्यायचं जोपर्यंत याला स्वतःचं पाणी सुटत नाही आणि स्वतःच्या पाण्यामध्येच अगोदर सगळं की चिकन आपण शिजवून घेणार आहे आणि हवं असेल तरच वरून पाणी टाकायचं. तर यावरती झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची. तर बघा हळूहळू याला पाणी सुटायला लागतं आणि यामध्येच अगदी वाफेवरती हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं. याला जास्त पाण्याची गरज पडत नाही. तुम्हाला ग्रेव्ही जास्त बनवायची असेल तर मात्र मग तुम्ही वरून गरम पाणी टाकू शकता. तर बघा छान असं चिकन आपलं शिजत आलेलं आहे. आता चिकन शिजायला काय फार जास्त वेळ लागत नाही
आणि स्वतःच्या त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये शिजवल्यामुळे तर ते पटकन शिजलं जातं. तर थोडंफार कच्चं आहे, नाहीतर बऱ्यापैकी हे चिकन आता 80% एवढं तर हे शिजत आलेलं आहे. आता असंच झाकून 1-2 वेळा याला मी वाफ काढून घेतलेले आहे आणि चिकन आपलं शिजून बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. आता ह्या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर थोडंसं गरम केलेलं पाणी तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला असंच सुक्कं ठेवायचं असेल तर मग पाणी नाही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. तर बघा, अगदी झटपट कमी साहित्यात आपलं हे ग्रीन चिकन तयार झालेलं आहे. हे शिजलेलं सुद्धा आहे, चेक करून बघायचं आहे तुम्हाला. तर कोणाला हे जास्त शिजलेलं आवडत असेल तर ते तुम्ही अजून जास्तसुद्धा शिजवून घेऊ शकता. पण पाणी न टाकता अगदी 20 मिनिटामध्ये आपलं हे चिकन शिजून तयार होतं. यावरती झाकण ठेवलेलं होतं आपण, त्यामुळे वाफेवरती मस्त असं हे चिकन शिजून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने अगदी झटपट होणारं हे ग्रीन चिकन तुम्ही तयार करू शकता. चवीलासुद्धा आता प्रत्येक वेळी तेच चिकन बनवण्याची पद्धत वापरण्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि बटरमध्ये नक्की अवश्य करा तुम्ही, छान होतं. तर मस्त असं हे आता चिकन तयार झालेलं आहे. हे तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत तुम्हाला जसं आवडतं तसं हे खाऊ शकता. आणि पाणी ग्रेव्ही आवडत असेल तर मग अजून थोडंसं पाणी टाकून मग ते थोडं वेळ शिजू देऊ शकता. पण सुक्कं चिकन आवडत असेल तर अगदी झटपट तयार होणारे 20 मिनिटामध्ये तुम्ही कमी साहित्यात हे ग्रीन चिकन तयार करू शकता आणि मस्त भाकरीसोबत, चपातीसोबत हे खाऊ शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर मस्त असं हे आपलं ग्रीन चिकन तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.